किसनगिरी महाराज यांनी आपल्या गावाकडील जमीन 1978 साली विकून संगमनेर शहरामधील विठ्ठलनगर परिसरातील 5 गुंठे जागा स्वतःच्या पैशातून खरेदी केली होती। ही जागा त्यांना कोणीही दान दिलेली नाही। जर कोणी दान दिल्याचा दावा करत असेल तर त्याचा पुरावा सादर करावा, विनाकारण जनतेची दिशाभूल करू नये आणि साधू संतांच्या कार्यामध्ये व्यत्यय आणू नये, असं प्रखर मत सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराजांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं। संगमनेर शहरामधील किसनगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख ज्ञानेश्वर माऊली महाराज जाधव हे सुमारे 1.5 महिन्यापूर्वी वैकुंठवासी झाले। त्यांचे समाधी मंदिर विठ्ठलनगर येथील आश्रम परिसरामध्ये उभारण्यात यावे अशी इच्छा त्यांच्या मातोश्री ठकोबाई जाधव यांनी सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्याकडे व्यक्त केली होती। त्यानुसार समाधी मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम 30 मे 2026 रोजी रामगिरी महाराज यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता। मात्र या कार्यक्रमाची माहिती परिसरातील काही जणांना समजली, त्यांनी एकत्र येत भूमिपूजनाला विरोध दर्शवला। रामगिरी महाराज शनिवारी दुपारी संगमनेरमध्ये येणार असल्याचं समजताच काहींनी किसनगिरी महाराज आश्रमाला काळे झेंडे लावण्याचा प्रयत्न केला। ही माहिती संगमनेर शहर पोलिसांना भेटल्यानंतर त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने त्यांना लावण्यास विरोध केला, परंतु त्यांनी तरीही ते झेंडे तेथेच लावले। या काळ्या झेंड्यावरून बोलताना रामगिरी महाराज म्हणाले की आज शनीचा दिवस आहे, त्यांच्यावर शनीची कृपा झाली असावी म्हणून त्याने काळे झेंडे लावून माझे स्वागत केले, असा उपरोधिक टोला सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराजांनी काळे झेंडे लावणाऱ्यांना लगावला आहे। रामगिरी महाराज या प्रसंगी बोलताना म्हणाले की संगमनेर येथील आश्रमची जागा किसनगिरी महाराज यांनी खरेदी केली होती। त्यांच्यानंतर त्यांनी हा आश्रम ज्ञानेश्वर माऊली जाधव यांच्या नावावर केला। अनेक वर्ष ज्ञानेश्वर माऊली यांनी आश्रमाची सेवा आणि व्यवस्थापन सांभाळले। मात्र त्यांच्या निधनानंतर आश्रमाचा वारसा कोण राहणार हा प्रश्न निर्माण झाला होता। किसनगिरी महाराजांनी ज्ञानेश्वर माऊली महाराज हे गंगागिरी महाराज व नारायणगिरी महाराजांचे शिष्य होते। किसनगिरी महाराजांनी सरला बेट येथे आध्यात्मिक शिक्षण घेतले होते, त्यामुळे त्यांचे सरला बेटाशी अत्यंत जिव्हाळ्याचे आध्यात्मिक नाते होते। ज्ञानेश्वर माऊली यांच्या निधनानंतर वारस हक्काने आश्रमाची जागा त्यांच्या मातोश्री विठाबाई जाधव यांच्या नावावर करण्याची प्रक्रिया सुरू झाली। ही माहिती काही बिल्डरांना समजताच त्यांनी त्यास विरोध करण्यास सुरुवात केली। काहींनी पोलीस आणि महसूल प्रशासनावर दबाव आणून उतारा त्यांच्या मातोश्रींच्या नावावर होऊ नये यासाठी प्रयत्न केल्याचा आरोपही रामगिरी महाराजांनी केलाय। मात्र संगमनेरचे तहसीलदार अरुण ओंडे यांनी कायदेशीर वारस हक्कानुसार ही जागा ज्ञानेश्वर माऊली यांच्या मातोश्री विठाबाई जाधव यांच्या नावावर करण्याचा कायदेशीररित्या निर्णय दिला आहे। त्यानंतर काहींनी समाधी मंदिराच्या भूमिपूजनास विरोध केल्याचंही सांगितलं आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये रामगिरी महाराज संगमनेरमध्ये दाखल झाले। त्यांनी किसनगिरी महाराज व ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देऊन दर्शन घेतलं। याप्रसंगी त्यांनी लवकरच समाधी मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात येईल अशी घोषणा केली। या कार्यास कोणी विरोध करत असेल तर त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशाराही त्यांनी दिला। वादाचा कुठलाही काही विषय या ठिकाणी नाही आहे। हरिभक्त परायण माऊली महाराज जे होते हे बेटाचे होते, त्यांचे गुरु सुद्धा बेटाचेच होते। आपल्या बेटाची परंपरा या ठिकाणी होती आणि आता माऊली महाराज गेल्यानंतर त्यांनी कोणी असं काही मृत्यूपत्रक तयार करून ठेवलेलं नव्हतं किंवा कोणी गादीवर घेतलेलं नव्हतं। त्याचं वयही तेवढं नव्हतं, त्यांनाही कल्पना नव्हती अशा घडलं म्हणून। अचानक गेल्यामुळं नेमकं ही जी आश्रमाची प्रॉपर्टी नेमकं काय करावं त्यांच्या नावावर होती, व्यक्तिगत नावावर होती आणि मग त्या आईच्या नावावर करून देण्याकरता आपण प्रयत्न केले। कारण वारस म्हणून आईच वडील वारलेले आहेत, ते ब्रह्मचारी असल्यामुळे त्याला मुलबाळ नव्हते आणि पत्नी नव्हती, जवळचं वारस म्हणजे आई आहेत, मग आईचं नाव आपण लावण्याचा प्रयत्न केला आणि ते लागलेले आहेत, कायद्यानुसार लागलेले आहेत। आता हे जे काही 4-2 लोक यामध्ये होते, यांच्या डोक्यामध्ये इथं हे पाडून टाकून कमर्शियल बिल्डिंग तयार करणे आणि आर्थिक लाभाच्या दृष्टिकोनातून त्यांचा कब्जा घेणे। कारण हे जे 2-4 लोक आहेत ना, हे सगळे प्लॉटिंग करणारे, प्लॉटिंग करून लोकांच्या प्रॉपर्टी हडप करण्याची कामं यांनी आतापर्यंत केलेली आहेत। त्यांना वाटलं आता जे महाराज होते मुख्य ते गेले, तेव्हा त्या लोकांनी वारस राहिलं नाही आणि म्हणून त्यांनी एक दम देऊन पाहिलं, परंतु हे परमार्थिक प्रॉपर्टी आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, त्या महात्म्याने जीवन खर्च केलेलं आहे आणि मी हे सांगितलं की किसन बाबांनी स्वतःची प्रॉपर्टी विकून त्यांनी मृत्यूपत्रक तसं लिहिलेलं आहे आणि 1978 मध्ये त्यांनी जी प्रॉपर्टी विकली गावाकडची, त्याचे खरेदी खत सुद्धा आमच्याकडे मिळालेले आम्हाला, त्या लोकांनी आमच्याकडे आणून दिले की बाबांनी 78 मध्ये ती प्रॉपर्टी विकली आणि ही 78लाच घेतली, 78 मध्ये प्रॉपर्टी विकली, 78लाच घेतली। म्हणजे याचा अर्थ काय झाला, ती प्रॉपर्टी कोण त्या पैशामध्ये हे आश्रम त्यांनी तयार केले आहेत आणि तसा उल्लेख त्यांनी मृत्यूपत्रक देखील केलेला आहे।
म्हणून त्यांची ती वैयक्तिक प्रॉपर्टी होती. कोणी दान दिलं त्याच्यावर त्यांनी काही केलेलं आहे असं काही नाहीये. आणि कदाचित कोणी दावा असेल तर त्यांनी पुरावे दिले पाहिजे. पुरावे देऊन त्यांनी अवश्य सिद्ध करावं. सिद्ध केलं तर आपण मान्य करू दे, परंतु तसं काही नाही आहे. आणि म्हणून आता आईंचं नाव त्या ठिकाणी लावलं तर आई निर्णय घेतील. परमार्थ म्हणून तर आपण करणारच आहोत. आपले बेटाचे कोणतरी महाराज इथं राहतील आणि ते बेटाचेच महाराज होते, ती बेटाचीच परंपरा होती आणि पुढे ते चालू राहावी हा त्याच्या पाठीमागचा आपला उद्देश आहे. वाद इथं काही नाही आहेत. वाद त्यांनी निर्माण केला आणि निर्माण करण्याचा उद्देश म्हणजे त्याचा स्वार्थ होता. शनिवार आहेत. शनिवार म्हणजे शनी महाराजांचा वार आहेत. कदाचित शनी महाराजांची कृपा त्यांच्यावर व्हावी अशी मी अपेक्षा करतो आणि शनी महाराजांचाच हा काळा झेंडा असतो आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला विचार करायला काही हरकत नाही. नाही, उत्तराधिकारीचा नाही, जागेचाही नाही, वादाचा विषय नाही. उत्तराधिकारी ही काही खूप मोठी परंपरा आहे, या ठिकाणी खूप मोठ्या उत्पन्नाची जागा आहे असं काही नाहीये. इथं जो महाराज राहतो ना त्याला स्वतःच्या बरोबर राहावं लागतं. इथं काय उत्पन्न, त्याच्यामुळे काही खूप प्रॉपर्टी वगैरे हा काही विषय नाही आहे. परंतु हे जे काही बिल्डर लोक या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न करीत होते, हे जे लोक आहेत विरोध करणारे, हे प्लॉटिंग करणारे लोक आहेत आणि यांना लोकांच्या जमिनी प्रॉपर्टी हडप करण्याची सवय आहे. पण त्यांना वाटलं तर महाराज गेल्यामुळे इथं कोणी वारस राहिलं नाही, मग आता आपण करू. यांना दणगटशाही करायची सवय आहे. आता त्यांना माहिती नाही की तुम्ही दणगटशाही कोणाची करताय. त्यांना जर अक्कल असती तर ते या मार्गाने गेले नसते. आता त्यांना त्यांची अक्कल कळेल आणि आता तरी त्यांनी समजून घ्यावं, नाहीतर मग शेवटी जे व्हायचं ते होणार आहे पुढे. बरोबर आहे. याचं कारण असं आहे की हे जे लोक आहेत हे बिल्डर लॉबी आहेत. यांनी आईंचं नाव लागू नये म्हणून खूप प्रयत्न केले. यांनी तलाट्यावर दबाव टाकला, मंडल अधिकाऱ्यावर दबाव टाकला, यांनी तहसीलदारावर दबाव टाकला, यांनी प्रांतांना सुद्धा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण प्रांत त्यांच्या दबावात आले नाही. सगळे लोक दबावात येणार नसतात, सगळे लोक लाचार नसतात. प्रांत लाचार झाले नाही आणि त्या प्रांतांनी निकाल देताना स्पष्ट सांगितलं, कायद्याची जी बाजू आहे ती त्यांनी मांडली आणि त्यांनी सांगितलं की कायद्यानुसार यांचं वारसी आईच आहेत. उलट त्यांनी मंडल अधिकाऱ्यावर ताशेरे ओढलेले. त्यांनी जो निकाल दिला, प्रांतांनी निकाल देताना खाली मंडल अधिकाऱ्यावर ताशेरे ओढलेले आणि म्हणून याचा अर्थ असा होतो की ते प्रांत यांच्याकडून मॅनेज झाले नाही. त्यांनी निर्णय दिला, सातबारा तयार झाला. आम्ही या ठिकाणी या वादामुळे येत नव्हतो, विनाकारण हे मूर्ख लोक आहेत. आता आई या ठिकाणी पूर्वीपासून राहतात, माऊली महाराज असताना राहत होते, आजही राहतील. शेवटी मुलगा गेल्यानंतर आईची व्यवस्था लावणं हे तर कर्तव्य आहेत ना. माऊली महाराजांची आई काय, आमची आई काय, आणि मग आई इथंच राहतील. आईंना काही कमी पडले तर निश्चित आम्ही. आईकडे सेवेमध्ये काही महिला होत्या, यांनी त्यांना धमकवलं, त्यांच्या नवऱ्यांना धमकवलं, ते बंद केले. म्हणजे अशा प्रकारचे हे जे कृत्य हे लोक करीत होते. या प्रसंगी आमदार अमोल खताळ यांचे बंधू राहुल खताळ, नवनाथ महाराज मस्के, मधुकर महाराज चौधरी, रमेश काळे, सोमनाथ उंबरकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली भूमिका मांडत संतप्त भावना व्यक्त केल्या. तो म्हणतो इकून टिकून जावा, पैसे घेऊन जावा, बँकेत टाका आणि फुडून फुडून खावा, इट राहून. माय हे सारं त्यानं वाटलं, त्याला काहीच ठेवलं नाही. मावाला मला दिली त्याला काही असं मशे, पण मला हिंमत नाही राहिली आता. आयोजित साठी सर्व उपस्थित सर्व संगमनेर तालुक्यातील व शिर्डी, राहता, चितळी सर्व समस्त महाराजांचे भक्तगण व आमचे गुरुवर्य माऊली रामगिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये मी संगमनेर तालुक्याच्या वतीने व आमदार अमोल खताळांच्या वतीने त्यांचं पहिलं संगमनेरमध्ये सहर्ष स्वागत करतो. महाराज देवदेश धर्म यासाठी आपण नेहमीच सांगत असतात आणि आज संगमनेरमध्ये हा प्रत्यय आता मला एक आमदार साहेब बाहेर गावी असल्यामुळे मी थोडं मतदारसंघामध्ये होतो. मला आता थोड्या वेळापूर्वी कळलं की काहीतरी आज या कार्यक्रमात काहीतरी थोडा वाद चालू आहे. पण निश्चितच महाराजांची समाधी होणं हे तेवढंही गरजेचं आहे आणि जर कोणाचा विशिष्ट याच्याबद्दल काही हे असेल तर त्यांनी निश्चित कायदेशीर मार्ग किंवा कुठेतरी सलोख्याने बसून हा प्रश्न मिटला पाहिजे. कारण की आताच महाराज म्हटले की सर्व हे आपल्या धर्मासाठी चालू आहे, त्याच्यामुळे निश्चित आपल्या वारकरी समाजाची पताका हरिभक्तपर्यंत आपले महाराज रामगिरी महाराज यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर राज्यभर चालू असते. तर निश्चितच
या कामाला निश्चितच आमची अडचण आलेली आहे. आताच मी ऐकलं की कुठेतरी प्रसाद बनवला त्याला याची अडचण आहे. तर मी DYSP साहेब असतील, PI साहेब असतील यांना विनंती करतो की आपण हा महाप्रसाद इथे येऊन सर्व याचा लाभ सर्वांना भेटेल. जे आलेला कार्यक्रम उपस्थित झाला तरी विनंती करतो की आपण थोडं त्याच्यामध्ये लक्ष घालून की या कार्यक्रम व्यवस्थित सुरळीत पार व्हावा व आज हे कार्यक्रम उद्घाटन व्हावं यासाठी आपल्या सर्वांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एसनान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर.